प्रथमतः मी काय करणार, आपल्यासमोर दृष्टांत वाचणार आणि त्या दृष्टांतानंतर त्याचा अन्वय आपल्याला सांगत राहणार. तर दृष्टांत पहिला आहे, त्याची लापणीक आहे, उद्धरण ते मनुष्य अवतरेची आती पर तेथच्या विशेष परदृश्यत्वे प्राप्ती करणे आती जैसा अंतुलाच. दृष्टांत आहे, परमेश्वर परदृश्य होती, अवर दृश्य होती, परावर दृश्य होती. घरांत असे तो अंतुल सकळी पदार्थ देखे, बाहेरील काहीचे न देखे. तैसा परदृश्य अवतार पर सकळई देखे, अवर सकळई देखे. जेची देखणे आती तेची देणे आती. अशा प्रकारचा पहिला हा दृष्टांत आहे. आणि या पहिल्या दृष्टांताचा आपण आता अन्वय आणि अर्थ आपण लावणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की पूर्वीमध्ये सांगितलं, सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना एकी परमेश्वरे विन. तो जी परमेश्वर निर्वेव निराकार असे सावेव साकार होय, अवतरे आपले सन्निधान देते दास्य मोचक. असा असलेला हा परमेश्वर या जगात प्रगट होतो. तर कोण्या घटी अवतरतो, तर मनुष्य वेशामध्ये अवतरतो. आणि मनुष्य वेशामध्ये प्रगट झाल्यानंतर याच्यामध्ये दास्य मोचक सांगतो. आणि ते दास्य जर आपण केलं तर आपला उद्धार होतो. अशा प्रकारचा या पूर्वीमध्ये सांगितलं. अन्यावृत्तीमध्ये देवता सांगितल्या, युग धर्मामध्ये त्यांचा बैराग सांगितला. आणि या देवतेचं एक बैराग साधन आहे, तसंच दुसरं अंतर्याग साधन आहे. म्हणून विद्यामार्ग सांगितला. यांचं स्थिरता राहत नाही, हे नित्य राहत नाही म्हणून संवार सांगितला. परत परमेश्वर एका ठिकाणी सर्वांना नेतात, त्यांना स्वस्त वाटत नाही, प्रत्येकाला आनंद द्यावा वाटतो म्हणून परत संसरण सांगितलं, परत उद्धरण सांगितलं, महावाक्य सांगितलं, निर्वचन सांगितलं. अशा माध्यमातून ही अस्तिपर करता करता परमेश्वराचं हे 9 प्रकरणं आचार विचार माळका करून दृष्टांतापर्यंत आलं. आणि दृष्टांतापर्यंत आल्यानंतर पहिला दृष्टांत सांगितला की परमेश्वर 3 प्रकारे अवतार धारण करतात. परदृश्य होती, अवर दृश्य होती, परावर दृश्य होती. आता हे पर, अवर आणि उभय हे काही कळत नाही हो. दृष्टांत देऊन सांगा, हे काही कळतच नाही आहे. पर कशाला म्हणतात, अवर कशाला म्हणतात, अवर दृश्य अवतार कशाला म्हणतात, परदृश्य अवतार कशाला म्हणतात, उभय दृश्य अवतार कशाला म्हणतात. म्हणून त्यांनी एक सुंदर असे 3 दृष्टांत दिलेले आहे. त्याच्यापैकी पहिला दृष्टांत त्यांनी काय दिला की घरात असे एखादा माणूस घरात बसलेला आहे आणि घरात बसलेला आहे, तो घरात सर्व दरवाजे बंद आहे, घरात बसलेला आहे. तर तो माणूस काय करतो, अंतुल सकळही पदार्थ देखे. त्याला फक्त घरातले जेवढे पदार्थ आहेत, जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच दिसतात. टी व्ही दिसेल, फ्रीज दिसेल, कूलर दिसेल, घरातली माणसं दिसतील. याच्या पलीकडं घराच्या बाहेरची एकही वस्तू तो पाहू शकत नाही. घरात असे ते सकळही देखे, बाहेरील काहीच नाही देखे. दरवाजाच्या बाहेर काय आहे हे त्याला दिसतच नाही. कारण काय आहे, दरवाजाच्या बाहेर दरवाजाच बंद आहे, त्याच्यामुळे बाहेर आहे काय आहे हे पाहण्याचं कामच नाही. तशा प्रकारचा हा दृष्टांत देऊन याच्यावर सिद्धांत मांडलेला आहे की हा झाला दृष्टांत की घरात बसतो त्याला घरातलंच सर्व दिसतं, घराच्या बाहेर दिसत नाही. याचा सिद्धांत सांगितला की तसा परदृश्य होता. तसा अवतार परदृश्य, पर म्हणजे पलीकडचं, दृश्य म्हणजे दिसणार, म्हणजे आपल्या दृष्टीच्या पलीकडचं जे दिसतं त्याला म्हणतात परदृश्य. ते फक्त त्याच अवताराला दिसू शकतं, बाकी कोणत्या अवताराला दिसू शकत नाही. त्याला काय म्हणतात, परदृश्य अवतार. तो पर सकळही देखे, तो उच्च क्वालिटीचं पाहतो, खालचं काही दिसत नाही. एखादा विद्वान माणूस आहे, साहित्याचा विद्वत्त आहे, त्याला हमेशा त्याच्या डोळ्यासमोर साहित्यिकच पुस्तकं दिसतात. अवर काहीच न देखे, बाकीचं जो व्यवहार आहे तो त्याला काही कळत नाही, मात्र साहित्य मात्र त्याला कळतं. त्या माध्यमातून एक परदृश्य अवतार आहे. तो काय, पर सकळही देखे, पर सर्व पाहतो. अवर म्हणजे जसं घराच्या बाहेरचं त्याला दिसत नाही त्याला म्हणतात अवर, तसं घराच्या बाहेरचं या अवताराला काहीच दिसत नाही. म्हणजे पराच्या अलीकडचं जे अवर आहे ते काही दिसत नाही. त्याच्यामुळं कसं आहे, ज्याची
ज्याला जे दिसलं तेच, जेची देखणी हाती तेच देणे हाती. या अवताराला जे दिसतं ना तेच तो देतो, दुसरं देऊ शकत नाही. कारण दुसरं देऊ शकत नाही. घरातली वस्तू त्याला मागितली तर तो घरातली कोणतीही वस्तू कुठूनही काढून देईल. पण घराच्या बाहेरची वस्तू तर ज्याला मागितली तो घरात बसलेला आहे तर त्याला काही दिसणार नाही. त्या माध्यमातून हा परदृश्य अवतार आहे. हा परदृश्य अवतार काय आहे? फक्त घरातलं प्रत्येक वस्तू त्याला दिसतात, घराच्या बाहेरच्या काही दिसत नाही. म्हणून त्याला जेची देखणे, जे पाहणं आहे तेच तो देऊ शकतो. जे पाहतच नाही ते वस्तू देऊ शकत नाही. हा असा दृष्टांत आहे. आता या दृष्टांताचा आपल्याला अर्थ लावायचा आहे. आता या दृष्टांताचा आपल्याला अर्थ लावायचा आहे की काय? जसे घरात असे तो अंतुल सकळही पदार्थ देखे. म्हणजे काय? घरात आहे तो आतले सकळ पदार्थ दिसतो. तर काय तर म्हणतात, जसे आच्छादनीचा परदृश्य अवतार पदार्थ सकळही देखे, पर आपले अव्यक्त स्वरूप, कैवल्य स्वरूप, त्र्यांश स्वरूप हे त्याचे घर आहे. काय पाहतो तो? तर ते म्हणतात आच्छादनीचा परदृश्य अवतार. आच्छादनी कशाला म्हणतात? दोन शक्ती स्वीकार केलेल्या आहेत. दोन वस्तू आपल्याकडे आहेत. एक वस्तू आपण झाकून ठेवली आणि एक दुसऱ्याला दाखवली. झाकून ठेवलेली वस्तू आपणही वापर केली नाही, त्याला म्हणतात आच्छादनीचा. म्हणजे होती पण झाकून ठेवली, याला म्हणतात आच्छादन करणे, याला म्हणतात झाकून ठेवणे. असा जो अवतार आहे तो घरातले सर्व वस्तू पाहतो. काय पाहतो? त्याच्या घरात काय आहे? फ्रीज आहे, कूलर आहे, टी व्ही आहे, काय आहे नेमकं त्याच्या घरात? म्हणून ते सांगतात की त्याच्या घरात आहे अव्यक्त स्वरूप, कैवल्य स्वरूप. अव्यक्त स्वरूप, कैवल्य स्वरूप परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते अव्यक्त म्हणजे खूप मोठं व्यापक असलेलं परमेश्वराचं स्वरूप. कैवल्य म्हणजे ज्या ठिकाणी न सुद्धा आनंद भरलेला आहे, जीवाला आनंद द्यावा असं वाटतं, त्याला काय म्हणतात? कैवल्य स्वरूप. आणि तिसरं आहे त्र्यांश स्वरूप. त्र्यांश स्वरूप म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्म, माया आणि ईश्वर असे तीन एकत्रच येतात. हे स्वरूप एकत्र आल्यावर या ठिकाणी परमेश्वराला सृष्टी, संहार, उद्धरण, संसरण हे सर्व करावं अशी प्रवृत्ती उत्पन्न होते आणि ते मायाला जा. तिथं प्रवृत्ती उपजली म्हणून आपण या जगात आलो. आपली ताकद नव्हती. आपण तम स्वरूपात पडलेले माणसं आहे. आपण अज्ञानासारखे पडलेले माणसं आहे. परंतु आपल्याला त्या परमेश्वराच्या माध्यमातून प्रवृत्ती झाली, मायेने सृष्टीची रचना केली आणि आपण या सृष्टीमध्ये आलो. म्हणून त्याला म्हणतात त्र्यांश स्वरूप. असं अव्यक्त स्वरूपे तो पाहतो. ओळखणी पाहतो ईश्वर स्वरूपीच्या ज्या ज्या ज्ञानशक्ती, बोधशक्ती, वेद, हे काय सर्व घरातल्या वस्तू आहे. ह्या वस्तू काय आहे? सर्व घरातल्या. घरात असे तो सकळही देखे. म्हणून त्याच्या घरात काय आहे नेमकं? म्हणून ते सांगतात की त्याच्या घरात काय आहे? नेमकं ज्ञानशक्ती आहे, बोधशक्ती आहे, वेदशक्ती आहे, बोधाची परीक्षा करती शक्ती आहे, प्रेमशक्ती आहे, गुणधर्म आहेत. हे सर्व घरात पदार्थ पाहतो. हा अवतार काय करतो? हे सर्व घरातले पदार्थ तो घर बसल्यावर दरवाजा बंद असून सुद्धा तो काय करतो? पाहतो. परंतु अवर काहीच नाही दिसत. दरवाजाच्या बाहेरचं काहीच दिसत नाही. अवर म्हणजे जसं घराच्या बाहेर काही दिसत नाही तसं याला पर सोडून अवर जे दुसरं आहे ते काहीच दिसत नाही. काही दिसत नाही म्हणजे त्याला त्याचं ज्ञानच नाही. ज्ञान असेल, बुद्धमय स्वरूप आहे, पण त्यांनी स्वीकारच केलेलं नाही. म्हणून ते म्हणतात की ते काही पर सकळही देखे, पर अवर ते काहीच न देखे. तर अवर काय आहे? म्हणून ते सांगतात की ब्रह्मांडस्थ आहे, विग्रह आहे, अवघड आहे, नित्य आहे, जड आहे, हे न देखे. हे पाहत नाही. तो परदृश्य अवतार हे काहीच पाहत नाही. व्यक्त स्वरूप, ब्रह्मांडस्था, विग्रह, पिंडस्था, अवगळा, हे सर्व काय आहे? घराच्या बाहेर आहे त्याच्यामुळं ते काय नव्हतं, दिसत नाही. तेसा तो अवर जे आहे ते त्याला दिसत नाही. पर दिसतं, अवर दिसत नाही. म्हणून ते म्हणतात की याला आच्छादनीचा अवतार म्हणतात. आणि आच्छादनीचा अवतार काय आहे की ग्रहणादान करू शकत नाही.
ग्रहणादान म्हणजे तुमचंच घेऊन तुम्हाला देणं. तुमचंच घेऊन तुम्हाला देणं कसं? तुम्ही बँकेत पैसे ठेवले, 10,000 रुपये ठेवले, तुमचे आहेत पण तुम्ही बँकेत ठेवले, आणि तुम्हाला काम पडल्यानंतर तुमचेच पैसे बँक तुम्हाला देते. काय उपकार करते? तुमचंच ते आहे, ते कामाच्या प्रसंगी तुम्हाला दिलं. तशा प्रकारचं परमेश्वर ग्रहणादान करतात, पण परदृश्य अवतार मात्र हे करत नाही. म्हणून ते म्हणतात की ग्रहणादान सुद्धा ते करत नाही. असा अवतार कोणता आहे? आता आपल्याला माहीत पाहिजे की जो फक्त घरातलंच पाहतो, घराच्या बाहेरचं पाहत नाही. 5 अवताराची आपण भक्ती करतो, 5 अवताराचं नामस्मरण करतो, पण कोणत्या अवताराने काय स्वीकार केलेला आहे हे तर माहीतच नाही. श्रीकृष्ण कोणते आहे, दत्तात्रेय महाराज कोणते आहे, चक्रपाणी महाराज कोणते आहे, गोविंद प्रभू बाबा कोणते आहे, स्वामी चक्रधर कोणते, या 5 अवताराचं माहिती करणं याला मूर्तिज्ञान म्हणतात. आणि या मूर्तिज्ञानाच्या युक्त जर परमेश्वराचं नामस्मरण केलं तर ते लेखी लागे. याच्या व्यतिरिक्त प्रमाण शून्यतेनं लगे म्हणे, असं मूर्ती ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की असा असलेला जो परमेश्वर तो कोण आहे सध्या? म्हणून श्री प्रभू गोविंद प्रभू बाबा 4था अवतार. जो 4था अवतार आहे त्यांनी घरातल्या सर्व वस्तू तो पाहतो, घराची बाहेरची कोणतीही वस्तू तो पाहू शकत नाही. म्हणून तो श्री प्रभू उपलक्षणी अवतार आहे. तो लीळा संबंध ग्रहणा करत नाही. तो फक्त जीवाची काय पाहतो? अयोग्यता पाहतो आणि ब्रह्मप्राप्तीत जीवाला पावन करतो. याच्या पलीकडे कोणतं? तुम्ही एक आरती म्हणतात, ऐकतात, 60 जीवाची मूळ अविद्या प्रतिदिनी तू छेदून या. म्हणजे या अविद्या छेद झाल्यानंतर करण्याला योग्य झाल्यानंतर परमेश्वर त्याचा परमेश्वर आमचे श्रीप्रभू स्वामी चक्रधर त्या श्रीप्रभू बाबाजवळ पाठवतात आणि श्रीप्रभू बाबा त्याला कैवल्य स्वरूपाचा आनंद देतात. हा अवतार म्हणजे परदृश्य अवतार. हा अशा प्रकारचा पहिला दृष्टांत आपल्याला झाला. पहिला दृष्टांत आपल्याला समजला. याला म्हणतात दृष्टांत, अर्थ आणि अन्वय.